टेलिफोनचा जमाना आता तसा मागे पडलाय, कारण टेलिफोनची जागा आता मोबाईलनं घेतलीय. म्हणजे आता तर घरातील प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल हमखास असतो. पण तुम्हाला माहितीये का, भारतात टेलिफोन कधी आला आणि टेलिफोन घेणारी पहिली व्यक्ती कोण होती? चला तर मग जाणून घेऊया. भारतात टेलिफोन 1881 मध्ये ब्रिटिश सत्ता असताना आणला गेला. इंग्लंडमधील एका खासगी कंपनीनं भारतातील 3 शहरांमध्ये एकाच वेळी 3 टेलिफोन एक्सचेंज सुरू केले. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये ते सुरू झाले होते. कोलकातामध्ये 28 जानेवारी 1882 मध्ये ही सेवा सुरू झाली. यात पहिल्या भारतीय व्यक्तीचा 50 कनेक्शन मध्ये समावेश करण्यात आला. हीच टेलिफोन कनेक्शन मिळवणारी पहिली व्यक्ती ठरली. बाबू सागर दत्त नावाच्या व्यक्तीला हे कनेक्शन देण्यात आलं होतं. दत्त हे 19व्या शतकातील एक प्रसिद्ध बंगाली व्यापारी, उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती होते. ते भारतातील सुरुवातीच्या आधुनिक व्यापाऱ्यांपैकी एक होते. इतिहासात त्यांच्या नावाची नोंद या कारणानंही आहे की ते भारतात टेलिफोन घेणारे पहिले भारतीय होते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.